आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा। महाराष्ट्रातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, मनोज जरांगेंच्या मागणीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांगे पाटीलांना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत। 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारावर आरक्षण दिलं त्याची श्वेतपत्रिका काढा, मनोज जरांगेंची मागणी। श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम। 1994 ला शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता। उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, तर जातीनिहाय जनगणना करण्याचीही मागणी। शरद पवार साहेब त्यांनी सांगायला पाहिजे का केलं, जनगणना करा, जाती न्याय जनगणना करा, ज्यांना जे पाहिजे। मराठा कुणबी एकच, आम्ही पुरावे द्यायला तयार, जरांगेंचं वक्तव्य। तर मराठा कुणबी एक नसेल तर सरकारने तसे पुरावे द्यावेत, जरांगेंची मागणी। जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत। नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही। मराठा आणि कुणबी एक नाहीत, कुणबी हा वेगळा प्रकार आहे, जरांगेंच्या दाव्यानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। कुणबी असेल आणि त्याच्या पुढे म लिहिलं किंवा त्याच्या मागं म लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला। हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसी वरती अन्याय करणारा आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय सलोखा बिघडतोय, सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, आरक्षणासाठी खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो जातीय सलोखा समाजामध्ये भांडणं होणं हा पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही, म्हणून केंद्रातलं आणि राज्यातलंही सरकारची जबाबदारी आहे। जी काय आश्वासनं दिली गेली ती तातडीनं पूर्ण करणं आणि आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करणं हे गरजेचं। मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, मराठा आरक्षणाची दिशा आता भरकटली आहे, विखे पाटलांचं वक्तव्य। मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहे, त्याचं गांभीर्य कमी झालेलं आहे। मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना, बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत। आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत। मुख्यमंत्र्यांकडून शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावण्याचं काम, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला। जळगावात शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले, व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर आरोप, तर किशोर दराडेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले। सुषमा अंधारेंना काही काम नाही, पोलिंग एजंट्सना याद्यांसोबत खर्चाला 500 रुपये दिले जातात, हा निवडणूक प्रक्रियेचाच भाग। गुलाबराव पाटलांचं अंधारेंच्या ट्विट केलेल्या व्हिडिओवर उत्तर। सुषमा अंधारेंना काही काम नाही ना, आणि ते नंतर सांगतात ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात, याद्या देत असताना एखादं पैसे पण दिले जातात, यादीवर खर्चाला 500 रुपये देतो, हे इलेक्शनची प्रोसेस आहे। पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटतं। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला फोन, शिंदेंची काल महेंद्र भावसार यांच्याशी फोनवरून चर्चा, तर शिंदेंच्या फोन नंतरही महेंद्र भावसार निवडणूक लढवण्यावर ठाम। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युलावर चर्चा, भाजप 155, शिंदे गटाला 65 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारात नकोत, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला, संभाव्य उमेदवार विधानसभेच्या जागांसाठी अहवाल देण्याच्या सूचना। उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही, उद्याच्या बैठकीत पुढची दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्ह्याच्या कमिटीची शरद पवारांकडे मागणी।
पुण्यात कुणी विश्वासघात केला याची माझ्याकडे माहिती, विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई होणार. काँग्रेसच्या चिंतन बैठकीत नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल आणि मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकेल, विश्वजित कदमांचा दावा. येणारा काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू. उद्धव ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला. मुंबई उपनगर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. निवडणूक आयोग पक्षपाती, केंद्रातलं सरकार कोसळल्यानंतर 3 निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा. सामनाच्या बाहेर नितेश राणे समर्थकांची बॅनरबाजी, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ, बॅनरमधून राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न. उद्यापासून एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन, 18व्या लोकसभेच्या अधिवेशनाकडे देशाचं लक्ष. केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार, सूत्रांची माहिती. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली गेली, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, शिक्षण मंडळाची माहिती. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू, बिहार गुजरातमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास. भाजपा आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी, धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरबेकरांकडून नाव न घेता धमकी, माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुखांसमोर वक्तव्य. शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटलांचं नाव करमाळा विधानसभेसाठी जवळपास निश्चित, नुकतीच नारायण पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यात शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी, राज्यात सरकार बदलायचंय, पवार गटाच्या बॅनरवर उल्लेख. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी, बळवंत वानखडेंनंतर अनिल बोंडे यांच्याकडूनही खासदार कक्षाची मागणी, प्रशासनापुढे मोठा पेच. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या खासदार कक्ष सील, काँग्रेसने ताब्यात घेतलेला खासदार कक्ष आता प्रशासनाकडून सील करण्यात आला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलं, यशोमती ठाकूर वानखडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. बारामतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी, रविकांत तुपकरांसह राज्यभरातले अनेक पदाधिकारी गैरहजर. उद्या राज्यभर रिक्षाचालकांचं आंदोलन, विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक, रिक्षा चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती आंदोलन करणार. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार, मंदिर समितीचे अध्यक्ष गाहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. मुक्ताई पालखीचं बुलढाणा शहरात आगमन, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पालखीचं सारथ्य. बीडच्या सानपवाडीतील ग्रामस्थांचा पंकजा मुंडेंसाठी निर्धार, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान न करण्याचा निश्चय. छत्रपती संभाजीनगरच्या राजा बाजार परिसरात 2 गटांचा राडा, वाहनाचा धक्का लागल्यानं 2 गट भिडले, राड्यात 4 जण गंभीर जखमी. हडपसर नीरा या मार्गावरील बंद झालेली पीएनपीएल सेवा आजपासून पुन्हा सुरू, ग्रामस्थांकडून बसचं उत्साहात स्वागत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिंको धबधबा प्रवाहित, खोरनिंको धरण आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव, प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार. नाशिकच्या सटाण्याला 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, गंगापूर धरणात फक्त 5% मृतसाठा, नगर परिषदेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन.